काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधली आहे। तर महाविकास आघाडीने एकत्रित येत स्नेह भोजनाचा आनंद घेतला। हे निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी आहे व महाविकास आघाडी लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आली असल्याचं प्रणिती शिंदे यांनी यावेळी म्हटलंय। भाजपने मागील 10 वर्षात खोटे बोलून लोकांचा वापर करून घेतला। सोलापूरच्या जनतेनं 2 खासदारांना निवडून दिलं, मात्र ते निष्क्रिय ठरले। 2024 चे खासदारही निष्क्रिय ठरले, म्हणून 2019ला उमेदवार बदलला, मात्र 2019लाही खोटं सांगून लोकांचा विश्वासघात करण्यात आला। तेही निष्क्रिय राहिले, म्हणून 2024ला पुन्हा उमेदवार बदलला। तो उमेदवार तिसरा आणि उपरा उमेदवार दिला। सत्ता असूनही उमेदवार बदलावे लागतात, ही एक शोकांतिका असल्याचंही यावेळी प्रणिती शिंदे यांनी म्हणत सत्तेत आले आणि सत्तेची मजा लुटली हे सोलापूरकर माफ करणार नाहीत। एका चेहऱ्याला पाहून लोकांनी तुम्हाला 2दा निवडून दिलं, मात्र तुम्ही त्याच लोकांना धोका दिला, परंतु आता लोक तुम्हाला माफ करणार नाहीत, असे देखील शेवटी काँग्रेस लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी म्हटले। साहेब आदरणीय आदम मास्टर जी, आदरणीय मेहत्रे साहेब, आदरणीय दिलीप माने साहेब, आदरणीय सुधीर खरटमल साहेब, आदरणीय एम पाटिल जी, आदरणीय शरद कोळी जी, अबू तालिम डोंगरे जी, आदरणीय पुरुषोत्तम बर्डे जी, अस्मिता ताई, आदरणीय यरगुलवार साहेब, आदरणीय गणेश मानकर जी, आदरणीय महेश गादेकर जी, आदरणीय खंदारे साहेब, उपस्थित सर्वच महाविकास आघाडीचे घटक, सर्व इंडिया अलायन्सचे पार्टनर्स, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, उपस्थित सर्व 4ही पक्षाचे उपस्थित नेतेगण आणि कार्यकर्ते, प्रथमतः मी आपली क्षमा मागते की आपला थांबावं लागलं। मी अक्कलकोट दौऱ्यात होती आणि तिथून यायला मेहत्रे साहेबांना आणि मला थोडा उशीर झाला। आज महाविकास आघाडीची ही पहिली प्रेस कॉन्फरन्स आहे, पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। महाविकास आघाडीने विश्वासाने मला सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची, आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांचे मनापासून आभार मानते। सीताराम येचुरीजी, अरविंद केजरीवालजी, मी मनापासून आभार मानते। ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे, ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक आहे। ही निवडणूक नसून ही आता लोकांमधून उभी राहिलेली एक चळवळ आहे असं म्हणायला हरकत नाहीये। त्याला एक चळवळीचं रूप आलंय, कारण लोकांनी आता ठरवलं आणि लोकांनी ही निवडणूक कुठेतरी ताब्यात घेतली असं एक चित्र आम्ही फिरताना आम्हाला दिसत आहे। आज महाविकास आघाडी एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आली आहे। आज महाविकास आघाडी एकत्रित 10 वर्ष जो भारतीय जनता पक्षाने या देशाच्या लोकांवर जो अन्याय केला, जो त्रास दिला, जो वापर केला, लोकांना खोटं सांगून मताचा वापर करून घेतला, त्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज पूर्ण महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स आज उभं राहिलं आहे। ज्या लोकांचा वापर करून मतदान करून घेतलं, जेव्हा आज त्याच लोकांना गरज आहे, तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडे पाठ फिरवली, म्हणून आम्ही आज लोकांच्या आणि लोकशाहीच्या सोबत या ठिकाणी उभा आहोत। सोलापूरचा विषय, गेले 10 वर्ष विश्वासाने ज्यांना मतदान केलं ते दोन्ही खासदार हे निष्क्रिय ठरलेत असं म्हणायला हरकत नाही। खूप विश्वासाने, खूप अपेक्षेने, मोठ्या मनाने, प्रेमापोटी या जनतेने भाजपला, पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं। पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले। सत्ता असून सुद्धा, पंतप्रधान असून सुद्धा, निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूरसाठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून 2019 मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला। परत जनतेने मोठ्या मनाने, खरं तर 2014 मध्ये जे खोटं सांगितलेलं की 15 लाख देणारे, त्या आधारावर जनतेने मतदान केलं, पण 2019 पर्यंत 15 लाख जमा झाले नाहीत। अनेक त्यांनी दिलेली वचन
त्याची पूर्तता करू शकले नाही, तरीही लोकांनी त्यांना दुसरा चान्स दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मतं घेण्यासाठी खोटं सांगून 2019 मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला, दुसरा उमेदवार निवडला आणि आज 2024 मध्ये त्या उमेदवारांनी काही काम केलं नाही, त्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली, अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि उपरा द्यावा लागला। ही शोकांतिका आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात, कारण का त्यांनी काही काम केलं नाही। एकदा पण लोकसभा 6 तालुके मतदान करतात, एवढी मोठी लोकसभा, काही छोटी गोष्ट नाहीये। लोकसभा उमेदवार निवडून आणणं, लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी गोष्ट नाहीये। सत्ता तुमची असताना, सगळं तुम्ही असताना, तुमचं असताना तुम्ही सोलापूरसाठी कोट्यावधी निधी आणू शकला असतात, पण तुम्ही काहीच केलं नाही। फक्त लोकांचा वापर केला, सत्तेत आला, सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरला 20 वर्ष मागे जावं लागतं। हे सोलापूरकर माफ करणार नाही आणि आज त्यांचे काही जण म्हणतात की आम्ही फक्त 8 दिवस येतो, लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळतं। म्हणजे तुम्ही लोकांना इतकं कमी नेमता का? तुम्ही लोकांचा किती अपमान अजून करणार, लोक अजून किती त्रास सहन करणार? आणि तुम्हाला खरंच वाटतं की एकांचा चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करणार? 2दा चान्स दिला आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला, पण लोक मला नाही वाटत माफ करत। मी तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते की आज महाविकास आघाडी तुमच्या समोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती किंवा महाविकास आघाडी गावोगावी, पाडोपाडी, तांड्यावर, झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर बीजेपीची जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर कोण सांगणार? कारण ते तुमच्या समोर फक्त खोटं बोलतात, रेटून बोलतात, पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल, कामगारांच्या मनात असेल, युवकांच्या मनात असेल, महिलांच्या मनात असेल, तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाहीये, कारण का बीजेपी तो दाबायचा प्रयत्न करते।